सासंगची प्रेमाने बोला, धन निरंकारची. सासंगची आज आपण विषय घेतलेला आहे सत्संग. सत्संग. सत म्हणजे सत्य, संग म्हणजे सोबत. सत्संग म्हणजे सत्याचा संग. सद्गुरू सांगतात, सदोदित सेवा, नामस्मरण आणि सत्संग घडायला हवा. परंतु सत्संग या शब्दाचा अर्थ असा आहे की सत्याचा संग. आणि सत्य काय आहे? तर सत्य आहे निरंकार, निराकार परमात्मा. बाकी सर्व मिथ्या आहे, नाशवंत आहे, आज आहे तर उद्या नाही. परंतु सत्य निराकार परमात्मा, निरंकार परमात्मा आणि निरंकार परमात्म्याचं जे ज्ञान आहे ते सत्य आहे आणि ते सदोदित राहणार आहे. मग सद्गुरू जेव्हा सांगतात की सत्संग करा, सत्संग करा, मग आम्ही काय करतो? सत्संग करायला लागतो. सकाळ बघत नाही, दुपार बघत नाही, संध्याकाळ बघत नाही, आपण सत्संग करत राहतो. परंतु खरा सत्संग कशाला म्हणायचं? बघा, कधी कधी असं होतं, आपण सत्संगमध्ये जातो, सत्संगमध्ये बसतो, खूप छान विचार सुरू असतात, खूप छान गीतं देखील सुरू असतात. परंतु माझं लक्ष मात्र दुसऱ्याच विषयामध्ये असतं. काय झालेलं असतं त्यावेळेला? घरामध्ये असं काही वादग्रस्त वातावरण तयार झालेलं असतं आणि त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन मिळत नसते आणि आपण ते सर्व विचार मनामध्ये घेऊन सत्संगमध्ये जातो. आणि कुठेतरी सत्संग करत असताना सतत आपल्या मनामध्ये ते विचार सुरू असतात, विचारांचं चक्र सुरू असतं आणि ते विचारांचं चक्र थांबतच नाही. मग काय होतं? पुढे महात्मा छान विचार सांगतात, गीते बोलतात, परंतु काय होतं? कधी कधी असं होतं, मनामध्ये वेगळेच विचार सुरू असतात. मनामध्ये विचार असतात, पती मला साथ का देत नाही, पती माझ्या मनासारखा वागत नाही, तो सतत मला टोचून बोलत असतो, मला नको नको ते बोलत असतो, माझं मन दुःखी होतं, तो माझी कधी म्हणजे ते माझी कधी केअर करत नाहीत. असे मनामध्ये विचार सतत सुरू असतात. आणि त्या ठिकाणी सत्संगमध्ये विचार येतात, पुढून विचार येत असतात की सहनशीलता ठेवा, सहनशीलता ठेवा, मन शांत ठेवा, दया, करुणा, परोपकार सद्गुरूनं शिकवले आणि हे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये जागृत करायचे किंवा आपण हे कर्म आपलं घडवायचे. पण जे मन असते ना, मन ते सैतान असते. त्यावेळी अशी अवस्था तयार असते ना की विचार चाललेले असतात, एका कानाने ऐकायला येतात, एका कानाने निघून जातात. आणि मन त्यावेळेस इतकं विचलित असतं, इतकं विचलित असतं की मनामध्ये एकसारखे विचार सुरू असतात. मला तो असा का बोलला, माझ्या बाबतीत तसं असं का, मी काय कोणाचं वाईट केले, माझ्या बाबतीत असं का घडले, मलाच का हे असं, मलाच का ते तसं, हे विचार सुरू असतात. चक्र विचारांचं हे असं सुरू असतं. आणि पुढे सत्संगमध्ये विचार, छान गीतं सुरू असतात. सत्संगमध्ये गेलो परंतु त्या निरंकार परमात्मा सोबत असल्याचा अनुभवच आपल्याला नाही आहे. तर त्यावेळी सत्संगमध्ये जाऊनही सत्संग घडत नाही. मग तिथे जाऊन सत्संग करतोय, सकाळ दुपार संध्याकाळ कंटिन्यू सत्संगमध्ये, परंतु ती सत्संग आतमध्ये येत नाही आणि आपल्यामध्ये ते परिवर्तन होत नाही, तर ती सत्संग असूच शकत नाही. मग खरी सत्संग कोणती? मला बघा, नेहमी सावतामाळ्यांचं उदाहरण आठवतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावतामाळी काय करायचे? त्यांनी जो त्यांचा मळा तयार केला होता, त्यांना पंढरपूरला जाता येत नव्हतं. मग त्यांनी काय केलं, जी त्यांची कर्मभूमी होती, जिथे ते त्यांची शेती पिकवायचे,
त्या शेतीमध्येच त्यांनी परमात्म्याला पाहायला सुरुवात केलं, तिथंच त्यांचं भजन गायला सुरुवात केली. जिथे आहे तिथेच कर्मयोगाच्या स्थितीमध्ये परमात्म्याची आठवण करायला लागले, परमात्म्याचा जयघोष नामस्मरण करायला लागले आणि विठ्ठल त्यांना तिथं भेटायला यायला लागला. त्यांना तिथे जायची गरज पडली का? तर नाही पडली. म्हणजे तिथे न जाता घरामध्ये असूनही, त्यांच्या रानामध्ये असूनही त्यांची सत्संगाची स्थिती होती, म्हणजे त्यांचा सत्संग त्या ठिकाणी सुरू होता. काही महात्मा असे आहेत, अशा माता भगिनी आहेत, त्यांना सत्संगमध्ये पोहोचता येत नाही, परंतु घरात असून त्यांचा क्षणाक्षणाला नामस्मरण, क्षणाक्षणाला सद्गुरूची निराकाराची आठवण त्यांना येत असते, त्यांची खरी सत्संग होत असते. मग त्याचा अर्थ असा नाही की सत्संगला जायचं नाही, सत्संगला गेलंच पाहिजे. कारण सत्संगमध्ये कसं असतं, कधीकधी आपल्याला असा काही मार्ग मिळतो, असं काही मार्गदर्शन मिळतं त्या ठिकाणी. कधीकधी आपण एखादी वाट चुकत असतो, काहीतरी महात्म्यांचा असं विचार येतात, त्याच्यातनं आपल्याला ते समजून जातं. सत्संग करायचा आहे, त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचा पुरुषार्थ असा आहे की आपलं प्रत्येक कर्म करत असताना आपली कर्मयोगाची स्थिती पाहिजे. म्हणजे कर्म करत असताना प्रत्येक कर्म त्या परमात्म्याला कनेक्शनमध्ये घेऊनच असलं पाहिजे. ते कसं करायचं? सकाळी उठल्यापासून जर माता भगिनी असतील तर स्वयंपाक करत असताना सर्वप्रथम स्वयंपाक करायच्या अगोदर नामस्मरण करा. नामस्मरण करत असताना नामस्मरण करा आणि त्याच्यानंतर परमात्म्याचं आव्हान करा, हे प्रभू तू माझ्यासोबत आहे आणि आपण दोघं मिळून स्वयंपाक बनवूयात. परमात्मा हा सूक्ष्म रूपातून आपल्यासोबतच असतो. मग तो आपल्यासोबत येतो आणि आपल्यासोबत असलेल्या ते जे अन्न आपल्या घरामध्ये आहे, ते अन्न कुठून आलेले असतं, ते अन्न त्या परमात्म्याच्या आपण आव्हानानं तिथून ते अन्न सगळं त्याचं व्हायब्रेशनमुळे ते शुद्ध होत असतं. परमात्म्याचं शुद्ध व्हायब्रेशन त्या ठिकाणी येत असतं, ते अन्न शुद्ध होत असतं. आणि ज्यावेळेस ते अन्न आपण घरातल्या व्यक्तींना देतो त्यावेळेस घरातल्या व्यक्तींचे स्वभाव हे आपोआप शांत होत जातात. त्यासाठी वेगळा पुरुषार्थ करायची गरज नाही. आणि नामस्मरण हे माता भगिनींनी जास्त करायला हवं. आणि नामस्मरण कसं करायचे? अतिशय शुद्ध भावनेने मनामध्ये. आपण नामस्मरण करतोय, कुणाबद्दल तरी मनामध्ये प्रचंड राग आहे, क्रोधाची भावना आहे, ईर्ष्येची भावना आहे, अशा भावनेमध्ये करायचं नाही, शुद्ध भावनेनं करायचं आहे. सुरुवातीला शुद्ध भावना लगेच येणार नाही, हळूहळू येईल, पण तरीसुद्धा नामस्मरण चालू ठेवायचं. पाणी पित असताना, कपडे धुताना, आपण बसता उठता खाता पिता. काही जण ऑफिसमध्ये कामाला असतील, ऑफिसमध्ये जायच्या आधी परमात्म्याचं आव्हान करा, नामस्मरण करा आणि मग नंतर ऑफिसच्या कामाला सुरुवात करा. कोणी गाडीवरती असेल, त्यांनी गाडीवर बसायच्या आधी परमात्म्याचे आव्हान करा, नामस्मरण करा आणि मग गाडीमध्ये बसा. प्रत्येक कर्म करत असताना त्याचं आव्हान करा आणि मग ते कर्म सुरू करा. त्यावेळेस तुमचं ते कर्म साधारण कर्म राहणार नाही, ते कर्मयोगाच्या स्थितीमध्ये असलेलं कर्म. हे काय होतं, ज्यावेळेस समजा कधी काय होतं, आपण गाडीमध्ये बसणार असतो आणि कधी असे असतं ना की ती पुढं जाऊन गाडी जर एखाद्या गाडीला धडकणार असेल, आपण जर परमात्म्याचं आव्हान करून जर त्या गाडीमध्ये बसलो आणि पुढं जाऊन जरी समजा त्या गाडीचा ॲक्सिडेंट होणार असेल तरी तो टळतो. कारण का? आपण परमात्म्यावरती सोपवून त्या गाडीमध्ये बसत असतो ना. मग परमात्मा आपली जबाबदारी घेतो. परमात्मा म्हणतो की माझ्यावर सर्व समर्पण करा, तनाने मनाने धनाने. आणि ज्यावेळेस आपण पूर्ण समर्पित होतो त्यावेळेस तो सर्व कामे आपली करतो, त्याला सांगायला लागत नाही. आपण बघितले ना, संतांची उदाहरणं पाहिलेत. ज्यावेळेस विठ्ठलावरती सर्व कर्म सोपवून दिलं संतांनी, त्यावेळेस स्वतः विठ्ठलाने त्यांची सर्व कामे केली. मग आपण तर साक्षात निराकार परमात्मा आहे, त्याचं आव्हान का करू शकत नाही? बाबा हरदेव सिंहजी महाराज नेहमी सांगायचे की ह्या निराकार परमात्म्याला यूज करायला शिका. निराकार परमात्म्याचं ज्ञान झाले, जो की इतका शक्तिशाली आहे, संपूर्ण सृष्टीचा मालक आहे. 3 लोक यांनी निर्माण केले, संपूर्ण सृष्टी निर्माण केली. प्रचंड शक्तिशाली निराकार परमात्मा आपल्यासोबत आहे आणि आपण त्या परमात्म्याला सोबत घेऊन हर एक कर्म केलं पाहिजे. आणि त्यावेळेस ते हर एक कर्म श्रेष्ठ कर्मामध्ये गणलं जाणार आहे आणि आपण त्यावेळी खऱ्या अर्थानं कर्मयोगी असणार आहे. कुणी आपल्याला म्हणायची गरज नाही आहे
की हे खूप कर्मयोगी महात्मा आहे. कारण जर कोणी आपल्याला म्हणत असेल ना तर समजायचं आपला दिखावा आहे तिथं काहीतरी. आपलं अंतर्मन आपल्याला सांगितलं पाहिजे, की अंतर्मनाने सांगितलं पाहिजे की हां, हा कर्मयोगी महात्मा आहे. हे कर्मयोगी बहीण जे आहेत, आपण स्वतःला थाप द्यायची. तर हे आहे सत्संग सदोदित करायचे. आणि सत्संग ज्यावेळेस आपले प्रत्येक कर्म करताना घडेल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण कर्मयोगी होणारे. आणि हळूहळू त्यामुळे काय होणार आहे, हे शुद्ध अन्न, शुद्ध पाणी, शुद्ध व्हायब्रेशनमधलं सगळं आपल्या ज्यावेळेस शरीरामध्ये जायला लागेल त्यावेळेस शरीराची शुद्धी होईल, मनाची शुद्धी होईल. आणि मग मन शुद्ध झालं की आपलं आपोआपच सगळे विकार आपल्यातले गळून पडायला सुरुवात होतील. कारण आपण जसं अन्न खातो ना तसं आपलं मन घडत असतं. आता बरेच जणांना प्रश्न पडेल शरीराचा आणि मनाचा काय संबंध. पण आपल्या शरीरामध्ये पेशी असतात. पेशींपासून काय होतात, पेशींपासून काय तयार होतं, तर पेशींपासून शरीरातले हर एक पार्ट तयार होत असतो. परंतु त्या पेशीमध्ये पण अतिसूक्ष्म बघितलं तर अतिसूक्ष्म ते सूक्ष्ममध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर जे आपण न्यूरॉन्स म्हणतो ते न्यूरॉन्स आपल्या शरीरामध्ये असतात. आणि ज्यावेळेस ते जे न्यूरॉन्स आहेत ना ते ह्या निराकाराशी कनेक्ट आहेत. त्याच्यामुळं आपण अन्न ज्या प्रकारचं आपण अन्न खातो त्या अन्नाप्रमाणे आपल्यामध्ये असलेले न्यूरॉन्स चेंज होत असतात. आणि जर आपल्यातले न्यूरॉन्स चेंज झाले ना की आपली आत्मासुद्धा चेंज होत असते. आत्म्यावरती त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की जैसा अन्न वैसा मन. आपण अन्न कोणत्या प्रकारचं खातो, चिडचिड केलेलं, क्रोधाने भरलेलं, ईर्षेनं. म्हणून जास्तीत जास्त अन्न हे अशा प्रकारचं खाल्लं जावं की ज्यावेळेस आपलं नामस्मरण शुद्ध भावनेनं जे अन्न बनवलं जातं ते अन्न खायचं आहे, सात्विक अन्न खायचं आहे. आणि म्हटलं जातं की जैसा पाणी वैसी वाणी. आपण कोणत्या घरचं पाणी पितो त्याप्रमाणे आपली वाणी असते. वाणीमध्ये जर गोडवा हवा असेल तर आपण कोणत्या प्रकारचं पाणी पितो, तर परमात्म्याच्या आठवणीतलं पाणी प्यायचं आहे. मग आपली वाणी शुद्ध होत जाते, सात्विक होत जाते, प्रेममय होत जाते, आनंदमय होत जाते. तर आपला विषय टॉपिक असा होता की सत्संग. अशा प्रकारे सत्संग प्रत्येक क्षणाक्षणाला झाली पाहिजे. सत्संग या शब्दाचा अर्थ आहे सत्याचा संग, निराकार परमात्म्याचा संग. आणि त्यावेळीच हळूहळू एक एक पाऊल आपलं मोक्षाकडे पडणार आहे आणि पूर्णत्वाला जाणार आहे. म्हणून सुरुवात कशापासून आहे, तर सत्संग. सत्संगाची आज आपण विषय आहे तेच थांबूयात. प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारजी.